श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की 22 एप्रिल पासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक असा महाचमत्कार घेऊन येणार आहे ज्याची साक्ष संपूर्ण जग पाहेल. आकाशात ग्रहांची एक अशी रहस्यमय चाल सुरू झाली आहे जी थेट तुमच्या भाग्यावर आणि आरोग्यावर मोठा प्रभाव पाडेल. तुमच्या अष्टम भावात बसलेला उच्चाचा सूर्य तुमच्या आयुष्यातील एक अशा गुप्त रहस्याचा उलगडा करणार ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यामुळे सावधान राहा मित्रांनो, कारण हा बदल तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार की तुमच्या कष्टावर पाणी फिरणार हे जाणून घेणे तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरेल. कारण कन्या राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात की या आठवड्यात 27 एप्रिल रोजी येणारी मोहिनी एकादशी तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारी आहे. पण त्याआधी तुमच्या राशीत बसलेला केतू आणि समोरून राहूचा पडणारा वक्र असा विळखा तुमच्या बुद्धीला आणि नात्याला एका अशा वळणावर नेऊन ठेवेल जिथे तुमचा स्वतःचा माणूसच तुमच्या विरोधात उभा राहिलेला दिसेल. ग्रहाचे हे मायजाल इतके भयानक आहे मित्रांनो की तुम्हाला ते सुखाचे द्वार वाटेल, पण तिथेच एखादा मोठा धोका सुद्धा दडलेला असू शकतो. गुरुजीचा गंभीर इशारा आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही या आठवड्यात हा एक संकेत ओळखला नाही तर हाताशी आलेली यशाची मोठी संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. त्यामुळे कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या भाग्यात बसलेला स्वीगृही शुक्र तुम्हाला कुबेराचा आशीर्वाद देण्यास सज्ज झालाय. पण अष्टम भावातील सूर्याची धग तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे आणि या आठवड्यात तुम्हाला दोन असे दिव्य संकेत मिळेल जे तुमचे करिअर, पैशाच्या सर्व चिंता कायमच्या मिटू शकतात. पण सावध राहा, कारण तिथे मोठा लाभ असतो तिथे गुप्त शत्रूचा वावरही असतो. जर तुम्हाला या संकटाच्या चक्रातून सुखरूप बाहेर पडून यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर गुरुजींनी सांगितलेला तो एक उपाय नक्की आजच करा, अन्यथा पश्चातापाशिवाय तुमच्या हाती काही लागणार नाही. कन्या राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात की तुमच्या नात्यामध्ये आता विश्वासाचा एक नवीन व सुगंधी अध्याय सुरू होईल. या आठवड्यात सप्तम भावातील ग्रहाची स्थिती तुमच्या जोडीदारामधील सर्व जुने गैरसमज धुवून टाकण्यास सज्ज झाली. ज्या जोडीदारासोबत तुमचे छोटे मोठे खटके उडत होते तीच व्यक्ती आता तुमच्या शब्द न लावता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. एकमेकाबद्दलचा आदर वाढल्यामुळे तुमच्या संसारात एक वेगळीच गोडी निर्माण होईल. गुरुजीचा असा संकेत आहे की जोडीदाराकडून तुम्हाला एखादी अशी भेटवस्तू किंवा सुखद धक्का मिळू शकतो ज्याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होतात. तुमचे घर हे आता केवळ वास्तू न राहता प्रेमाचे मंदिर बनेल, जिथे तुम्हाला जगातील सर्वोच्च सुख अनुभवायला मिळेल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात की 27 एप्रिल रोजी येणारी मोहिनी एकादशी तुमच्या नात्यात एक विशेष आकर्षण व चुंबकीय शक्ती घेऊन येणार आहे. या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या आशीर्वादाने तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या नात्यातील दुरावा कायमचा संपून जाईल. एकमेकाच्या बाबतीत घालवलेला वेळ तुम्हाला इतकी मानसिक शांती देईल की बाहेरील जगातील सर्व चिंता तुम्ही विसरून जाल. केतू जरी विचारामध्ये तुमच्या बदल घडवत असला तरी तो आता तुमच्या जोडीदाराच्या सकारात्मक बाजू पाहण्यास मदत करेल. गुरुजीचा असा आशीर्वाद आहे की या आठवड्यात तुमच्या होणारा संवाद हा केवळ शब्दाचा नसून दोन आत्म्याचा मेळ असेल, जो तुमच्या संसाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवेल. कन्या राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात की प्रेम संबंधामध्ये असलेल्या जातकांसाठी हा आठवडा स्वप्नपूर्तीचा आहे. जर तुमच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर या आठवड्यात ते सर्व अडथळे दूर होऊन लग्नाची बोलणी निश्चित होण्यात दाट शक्यता आहे. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्याकडून तुम्हाला प्रेमाची जाहीर कबुली सुद्धा मिळेल, ज्यामुळे तुमचं मन हर्षाने भरून जाईल. कन्या राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात की तुमच्या प्रेमावर आता ईश्वरी कृपेचं सावट आहे, त्यामुळे कोणाच्याही बोलण्याने तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. मोहिनी एकादशीचा उपवास व विष्णूची भक्ती तुम्हाला तुमच्या प्रेमाला एका पवित्र बंधनात बांधण्याचे काम करेल. नशिबाची ही सुंदर चाल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा वसंत घेऊन येणार आहे, याचा आनंद आता साजरा करा मित्रांनो. त्याचसोबत कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी एक नवी ऊर्जा, चैतन्य घेऊन आला आहे. अष्टम भावातील सूर्य जरी प्रबळ असला तरी तो तुमच्या शरीरातील मरगळ झटकून तुम्हाला कार्यान्वित करेल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती या काळात कमालीची वाढेल
त्यामुळे जुन्या व्याधीपासून तुम्हाला मोठा दिलासाही मिळेल. गुरुजीचा असा संकेत आहे की जर तुम्ही एखादी नवीन आहार पद्धत किंवा व्यायामाचा संकल्प केला तर त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला लगेच दिसायला लागतील. तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल जे तुमच्यातील वाढत्या आत्मविश्वासाचं प्रतीक असेल. शरीराची ही ऊर्जा तुम्हाला केवळ निरोगी ठेवणार नाही तर जीवनातील प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी सक्षम सुद्धा बनवेल. तर अशा प्रकारे कन्या राशीच्या जातकानं गुरुजी पुढे सांगतात की मानसिक आरोग्यासाठी हा काळ अत्यंत शांत आणि सुखद आहे. 23-24 एप्रिलच्या दरम्यान जेव्हा चंद्राची स्थिती बदलेल तेव्हा तुम्हाला आंतरिक शांतीचा अनुभव येईल. तुमच्या मनातील सर्व शंका भीती दूर होऊन तुम्हाला एका वेगळ्याच सुरक्षतेची जाणीव होईल. कुटुंबातील सदस्यांचे विशेषतः आईचे पूर्ण सहकार्य प्रेम तुम्हाला लाभेल. त्यामुळे तुमचे घर आनंदाने न्हाऊन निघेल. ग्रहाची शुभ स्थिती सूचित करते की या काळात तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा. ध्यानाच्या माध्यमातून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखाल. ही मानसिक उभारी तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशासाठी तयार करेल. कन्या राशीच्या जातकानं गुरुजी पुढे सांगतात की सावधानतेच्या बाबतीत तुमची बुद्धी आणि अंतर्ज्ञान जी इंट्युशन पॉवर आहे एखाद्या ढालासारखे तुमचे रक्षण करेल. तुम्ही कोणत्याही संकटाला येण्यापूर्वीच ओळखायला लागाल या आठवड्यात आणि चतुराईने टाळा. प्रवासात तुम्हाला निसर्गाचे सानिध्य लाभेल आणि तुमचे प्रवास सुखकर व लाभदायी ठरेल. यंत्राशी किंवा कामाच्या ठिकाणी व्यवहार करताना तुमची एकाग्रता एवढी अचूक असेल की तुमच्या हातून कोणतीही चूक होणे अशक्य आहे. गुरुजीचा फक्त एकच सल्ला आहे की तुमच्या मनातील सकारात्मकता कायम ठेवा, कारण हीच सकारात्मकता तुमच्या सभोवताली एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करेल. ही वेळ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने आनंद देण्याची आणि पुन्हा सुरक्षिततेसह ध्येयाकडे वाटचाल करण्याची आहे. कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या करिअरच्या आकाशात यशाचा सूर्य आता पूर्ण तेजाने तळपणार आहे. अष्टम भावातील उच्चाचा सूर्य तुमच्यासाठी अचानक धनलाभ आणि अकल्पनीय प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा इतकी वाढेल की तुमचे विरोधकही आता तुमचे मित्र होण्यासाठी धडपडतील. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ एखाद्या वरदानासारखा आहे. तुम्हाला अशा प्रकल्पाचे नेतृत्व मिळेल ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. गुरुजींचा हा पहिला मोठा संकेत आहे की तुमच्या कष्टाचे फळ आता पदोन्नती किंवा पगारवाढीच्या स्वरूपात तुमच्या पदरात पडणार आहे. तुमची कार्यक्षमता पाहून वरिष्ठ तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करतील आणि ऑफिसमध्ये तुमचे नाव आदराने घेतले जाईल. कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की व्यवसायात असलेल्या लोकांसाठी हा आठवडा भरभराटीचा ठरेल. भाग्यस्थानातील स्वगृही शुक्र तुमच्या व्यापारात लक्ष्मीची कृपा घेऊन आला आहे. रखडलेले व्यवहार मार्गी लागतील आणि नवीन गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. विशेषतः 27 एप्रिलच्या मोहिनी एकादशीच्या मुहूर्तावर तुम्हाला व्यवसायाशी संबंधित एखादी मोठी डील किंवा सुवर्ण संधी चालून येईल, जी तुमच्या भविष्याचा चेहरामोहरा बदलून टाकेल. गुरुजींचा हा दुसरा महत्त्वाचा संकेत आहे की जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर नशीब तुम्हाला पूर्ण साथ देणार आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत सुरक्षित आणि लाभदायक सिद्ध होईल. कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा ज्ञानाच्या साधनेचा आणि यशाचा काळ आहे. केतूची उपस्थिती तुम्हाला गूढ विषय, विज्ञान आणि गणितामध्ये विशेष रुची निर्माण करून देईल. तुमची एकाग्रता एवढी वाढेल की कठीण वाटणारे विषयही तुम्हाला सहज आत्मसात होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा निर्णायक ठरेल. तुमची मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. गुरुजींचा असा आशीर्वाद आहे की या काळात तुम्ही जे काही वाचाल किंवा आत्मसात कराल ते तुमच्या स्मरणात कायम राहील. शिक्षणाच्या बाबतीत तुमची प्रगती पाहून तुमचे शिक्षक आणि पालक तुमच्यावर गर्व करतील. कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या आठवड्यात तुमची ओढ अध्यात्माकडे आणि धार्मिक स्थळांकडे अधिक असेल. या काळात एखाद्या सिद्धपुरुषाच्या दर्शनाचा किंवा जागृत देवस्थानच्या प्रवासाचा योग जुळून येत आहे. एखाद्या जुन्या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेतल्याने तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि तुम्हाला मानसिक बळ मिळेल. विशेषतः खंडोबा महाराजांच्या किंवा विष्णूंच्या मंदिराला दिलेली भेट तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता मुळापासून उपटून टाकेल. मोहिनी एकादशीच्या पवित्र दिवशी धार्मिक स्थळी केलेला दानधर्म आणि सेवा तुमच्या 7 पिढ्यांचे कल्याण करणारी ठरेल. ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहिल्याने तुमची सर्व प्रलंबित कामे आता विनासायास पूर्ण होतील. कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की जेव्हा नशिबाची चाल वक्र होते आणि चहूबाजूंनी संकटे चालून येतात तेव्हा केवळ ईश्वरी शक्तीच तुम्हाला वाचवू शकते.
या आठवड्यात अष्टम भावातील सूर्याचा कोप शांत करण्यासाठी दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य अर्पण करा आणि त्यात थोडे लाल चंदन टाका. ही कृती तुमच्या आरोग्यावरील मृत्यूचे सावट दूर करेल. तसेच तुमच्या राशीत बसलेल्या केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी दररोज गणपती अथर्वशीर्ष पठण करा. बाप्पाचा हा आशीर्वाद तुमच्या बुद्धीला भ्रष्ट होण्यापासून वाचवेल आणि शत्रूंनी रचलेली सर्व कारस्थाने धुळीला मिळतील. लक्षात ठेवा, संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धेचे एक पाऊल तुम्हाला विनाशापासून वाचवू शकते. कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की एप्रिल 27 रोजी येणाऱ्या मोहिनी एकादशीला तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली उपाय करायचा आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाचे स्मरण करून पिवळ्या फुलांनी त्यांची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायामुळे तुमच्या नात्यांमध्ये आणि व्यवसायात जे मायावी जाळे विणले गेले आहे त्याचा नाश होईल. जोडीदारासोबतचे वाद संपवण्यासाठी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. हा दिवा तुमच्या आयुष्यातील अंधकार दूर करून पुन्हा एकदा सुखाचा प्रकाश घेऊन येईल. गुरुजींचा इशारा आहे की या दिवशी चुकूनही खोटे बोलू नका किंवा कुणाची फसवणूक करू नका, अन्यथा ग्रहांचा दंड सोसावा लागेल. कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला तुमच्या आचरणात काही कठोर बदल करावे लागतील. रागाच्या भरात किंवा उतावीळपणाने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, कारण ती तुमच्या विनाशाची सुरुवात असू शकते. निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे वापरणे या आठवड्यात पूर्णपणे टाळा, कारण हे रंग नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. त्याऐवजी हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा वापर करा. गुरुजींचा सर्वात मोलाचा सल्ला हा आहे की तुमच्या मनातील गुपिते आणि भविष्यातील योजना कोणाशीही शेअर करू नका, अगदी जवळच्या व्यक्तीशी सुद्धा नाही. कुत्र्याला भाकरी किंवा बिस्किट खाऊ घातल्याने तुमच्यावर येणारे संकट टळू शकते. ईश्वरावर विश्वास ठेवा, कारण हे उपायच तुम्हाला या ग्रहांच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढतील. कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की श्रद्धा जिथे असते तिथे संकट टिकू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ही सर्व संकटे दूर करायची असतील आणि खंडोबा महाराजांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय खंडोबा महाराज, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा. तुमचा हा एक शब्द तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचे दारे उघडू शकतो. गुरुजींचा हा मोलाचा सल्ला आणि भविष्यातील अशाच महत्त्वाच्या सावधगिरीच्या सूचना तुमच्याकडून कधीही मिस होऊ नयेत यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. लक्षात ठेवा, जो देवावर विश्वास ठेवतो आणि वेळेत सावध होतो त्याचे रक्षण स्वतः मार्तंड देव करतात. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारालाही शेअर करा, जेणेकरून त्यांच्यावरचे संकटही टळेल. येळकोट जय मल्हार.